हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांचीच फेमस आणि फेवरेट अशी डिश म्हणजेच बटर चिकन. अगदी लहानपणापासून आणि मोठ्यांपर्यंत अशी सगळ्यांनाच आवडणारी ही डिश आहे, जी आज आपण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवणार आहोत. आता बघा, हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम लहान मुलांना सगळ्यात आवडती डिश म्हणजे ती ऑर्डर करतात बटर चिकन. तर तीच आज इथे मी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे बघा, मी बोनलेस अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. स्वच्छ 4 ते 5 पाण्यात धुवून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठे पीसही ठेवू शकता. आता त्याच्यावरती आपण अर्धा किलो चिकनवरती आपण अर्धा लिंबू आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा आपण मीठ घालून छान एकजीव करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला चिकन जवळजवळ अर्धा तास आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे. चिकन जेवढं तुम्ही मुरण्यासाठी ठेवाल ना, तेवढं त्याला एक फ्लेवर छान येतो आणि ते लवकर शिजलंही जातं. आता बघा, इथे तेल घेतलं आहे मी 1 चमचा. हे तेल तुम्ही थोडं कोमट करून घेतलं तरी चालेल. 1 चमचा तेल घ्या. त्याच्यात काश्मीरी मिरची पावडर घालायची आपल्याला 1 चमचा आणि अर्धा लिंब पिळायचं आहे. तेल थोडं गरम करून घेतलं ना, की काश्मीरी मिरची पावडरचा रंग आहे ना, छान तेलामध्ये उतरतो आणि मग आपल्याला एक्स्ट्रा रंग घालण्याची काहीही गरज लागत नाही आहे. त्यामुळे तेल थोडं तुम्ही गरम केलं तरी देखील चालेल. आता इथे बघा, मी पुन्हा 2 मोठे चमचे दही घातलेलं आहे. तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त दही घातलात तरी चालेल. आता हे तयार मिश्रणामध्ये आपण जे आधी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं चिकन, तेच चिकन आपण पुन्हा ह्या दुसऱ्या मॅरिनेशनमध्ये घातलेलं आहे. कारण इथे आपण पहिलं चिकन टिक्का बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बटर चिकन बनवणार आहोत. त्यामुळे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या चिकनला तुम्हाला जवळजवळ 2 तास तरी हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 2 तास मुरण्यासाठी ते एका साईडला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण याचा छान असा मसाला तयार करून घेऊया. जी आपली बटर चिकनची ग्रेव्हीच इम्पॉर्टंट असते. तर त्यामुळे ही ग्रेव्ही छान आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर त्यामध्ये मी पॅनमध्ये बघा, कढईमध्ये 1 चमचा बटर घातलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात 5-6 पाकळ्या लसूण घातलेला आहे, अद्रक घातलेला आहे, अर्धाच कांदा घालायचा आहे. आपल्याला कांदा जास्त वापरायचा नाही आहे. अर्धा कांदा घातले आहे आणि इथे मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो घातलेले आहेत. त्यांना छान परतले. त्याच्यानंतर इथे आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाले पण मोजकेच घालायचे आहेत आपल्याला आणि 10 ते 12 आपल्याला काजूगर घालायचे आहेत. छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छान हे टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला. आता बघा, छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली तळाला चिटकू नये त्यामुळे. आणि टोमॅटो आपले शिजले की आपला मसाला छान थंडगार होऊन द्यायचा आहे. आता मसाला थंडगार झालेला आहे तर त्यातून आपण ते खडे मसाले जेवढे टाकलेले होते ना, ते सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नाहीतर मग त्या बटर चिकनला ना खड्या मसाल्यांचाच वेगळा एक फ्लेवर येतो आणि मग ते व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे ते खडे मसाले तुम्ही आवर्जून बाहेर काढून टाका. आता त्याच्यात मसाल्यात आपण पुन्हा बघा 1 चमचा काश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण कसुरी मेथी घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. गरज लागल्यास तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता. आता ही बघा, ग्रेव्ही माझी वाटून झालेली आहे. आता ही आपल्याला चाळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये उरलेले काही खडे मसाले असतील किंवा टोमॅटोचे काही पार्ट उरलेले असतील, काजूगराचे असतील, तर ते सर्व आपल्या दाताखाली यावे नाही म्हणून मग ते आपल्याला संपूर्ण असं चाळणीवरती चाळून घ्यायचं आहे. थोडंसं वरून पाणी घाला म्हणजे ती ग्रेव्ही छान अशी आपल्याला ग्रेव्ही भेटेल आणि वरती जो काही चोथा राहिलेला असेल तो वरती राहील. ही पद्धत वापरल्याने आपली ग्रेव्ही छान अशी स्मूथ आणि घट्ट दाटसर आपल्याला ग्रेव्ही मिळते. तर बघा, हा एवढा चोथा त्यातून शिल्लक राहिलेला आहे. आता मी तो चोथा आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे आणि फक्त ग्रेव्ही आपल्याला घ्यायची. तर चला, आपली ग्रेव्ही पण रेडी झालेली आहे. आता आपण टिक्का बनवायला घेऊया. बघा, चिकनही आपलं मस्त 2 तास मुरवून झालेलं आहे. असं मुरवलेलं चिकनला एक वेगळाच फ्लेवर येतो. जर तुम्हाला तंदुरी चिकनही करायचं असेल तर तुम्ही रात्री तंदुरीचं सगळं आणा, सगळं मॅरिनेशन करा आणि तंदुरी छान अशी रात्री ठेवून द्या मुरण्यासाठी फ्रीजमध्ये आणि सकाळी तुम्ही छान तंदुरी
बनवू शकता. किंवा रात्री बनवायची असेल तर सकाळी तुम्ही मुरण्यासाठी ठेवा आणि रात्री तंदुरी बनवू शकता. आता बघा, ग्रिल पॅन घ्यायचं, ग्रिल पॅनमध्ये छान बटर लावायचं. आता ग्रिल पॅन नसेल तर तुम्ही साधाही पॅन वापरू शकता. बटर लावायचं आहे पूर्ण पॅनला आपल्याला आणि छान असे चिकनचे आपले पीस आपल्याला एक एक साईडला थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे. आता थोड्या थोड्या अंतरावरती का, तर जेणेकरून त्याला मॉइश्चर असं सुटू नये, पाणी सुटू नये आणि चिकन आपलं असं एकदम बिळबिळीत होऊ नये. तर त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला चिकन ठेवायचं आहे आणि छान आलटून पलटून आपल्याला तंदुरीचा जसा कलर असतो आणि जसा टेक्स्चर असतं तंदुरीचं ते होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जेमतेम आपल्याला 10 मिनटं हे चिकन शिजण्यासाठी लागणार आहेत. असं आलटून पलटून आपल्याला छान चिकन शिजवून घ्यायचे जोपर्यंत असं छान तंदुरीचा फ्लेवर येत नाही तोपर्यंत. आता बघा, आपलं पूर्ण पाणी जे काही बटर होतं ते सर्व आपलं त्या पॅनमधून निघून गेलेलं आहे आणि आपले तंदुरीसारखे पीस आपले छान शिजून रेडी झालेले आहेत. याचप्रमाणे तुम्ही उरलेले जे काही पीस असतील ते पुन्हा पॅनमध्ये घालून आपण रेडी करून घेणार आहोत. आता हे झालेले आहेत आपले पीस. आपण एका प्लेटमध्ये यांना काढून घेऊया. बघा, याप्रमाणे छान असे सुंदर अशी तंदुरी आपली तव्यातही तयार होते. मग तुम्ही ह्याला हवा असल्यास तर गॅसवरती जाळी ठेवून छान एक ग्रिल देऊ शकता, जसा स्मोकी फ्लेवर येतो त्याचा, त्याप्रमाणे. चला तर मग आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. तर कढईत मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला बटर घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे बटर तरी किती घालायचं, पण आता बटर चिकनचीच रेसिपी बनवतोय आपण, तर बटर तर भरपूर प्रमाणात लागणारच. त्यामुळे बटर घालायला कंजूसपणा करू नका. बटर भरपूर घाला, छान एकजीव करून घ्या. आता ह्यात आपल्याला काश्मीरी पावडर घ्यायची. आता बटर चिकन शक्यतो रेस्टॉरंटमध्ये हे स्वीटच मिळतं, पण आपल्याला घरी जर तुम्हाला तिखट खायची सवय असेल तर तुम्ही ते तिखटही बनवू शकता. त्यामुळे मी फक्त इथे काश्मीरी पावडरचा वापर केलेला आहे. तिखट ह्याच्यात घातलेलं नाही आहे, पण बऱ्यापैकी जास्त गोडही नाही झालं आणि जास्त तिखटही नाही झालं. मीडियम मध्यम असं छान झालेलं आहे बटर चिकन. तर बघा, इथे मी धणा पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि छान त्यांना मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जी आपण ग्रेव्ही आपण जी गाळणीतून गाळून घेतलेली होती ती घातलेली आहे. छान एकत्र एकजीव केली आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता ही ग्रेव्ही आपली एकदम रेडी झालेली आहे. आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची. छान अशी बॉईल झाली ही ग्रेव्ही आपली. आता तुम्हाला ह्या ग्रेव्हीमध्ये किती दाटसरपणा ठेवायचा आहे, किती पातळ ठेवायची. आता बटर चिकन शक्यतो असं घट्ट दाटसरच असतं. आता ही बघा, ग्रेव्ही आपली छान उकळलेली आहे. आता बघा, एवढी दाटसर झालेली आहे. जर तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही पाणी ह्याच्यात टाकून वाढवू शकता, पण मला दाटसरच करायची आहे त्यामुळे मी पाणी काही घातलेलं नाही आहे याच्यात. आता बघा, हे आपण चिकनचे पीस आपण जे तंदुरी चिकन केलेलं होतं ते घातलेले आहेत. छान मिक्स करून घेतलेले आहेत. तंदुरी चिकन करून जर तुम्ही बटर चिकनमध्ये चिकन घातलंत ना, त्याचा एक वेगळाच असा फ्लेवर येतो आणि ती अप्रतिम अशी डिश होते. खायला तेवढी स्वादिष्ट होते. आता छान आपली ग्रेव्ही अशी दाटसर झालेली आहे. आता त्याच्यात तुम्ही फ्रेश क्रीम वापरा. आता ही मी घरातलीच क्रीम वापरलेली आहे, म्हणजे आपली साय वरून काढून त्याला छान फेटून घेतलेली आहे आणि ती आपण 3 ते 4 चम्मच आपण साय घातलेली आहे. आता साय घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चिकनची ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनटं पुन्हा उकळून द्यायची आहे, जेणेकरून त्याचा जो क्रीमीपणा असतो तो पूर्ण ह्या ग्रेव्हीमध्ये उतरून जातो. बघा, किती यम्मी आणि टेम्पटिंग अशी ही आपली डिश दिसत आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी झालेली आहे. आता वरून आपल्याला मस्त कसुरी मेथी अशी हातावरती घ्यायची आहे, छान अशी रफ करायची आहे आणि मग त्या ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे, जेणेकरून ती पूर्ण अशी बारीक होईल आणि त्याचा एक सुगंध आणि फ्लेवर असा एक खूप अप्रतिम येतो. तर तुम्ही कसुरी मेथीचा वापर नक्की करा. हवं असल्यास एका वाटीमध्ये तुम्ही इथे एक कोळसा गरम करून त्याच्यावरती तुपाची धार सोडून एक स्मोकी फ्लेवरही देऊ शकता त्याला. आता मी फक्त इथे बटर घातलेलं आहे आणि बघा, आपली ग्रेव्ही किती सुंदर दिसत आहे. बघताच क्षणी असं तोंडाला पाणी सुटत आहे आणि आहाहाहा! बटर चिकनवरती असा हा मेल्टेड बटर, विचार करा किती अप्रतिम लागतो. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही ही बटर चिकन भाकरीसोबत, शक्यतो बटर रोटीसोबतच खा. त्याची एक टेस्ट वेगळीच येते.
बटर रोटी म्हणा, नान म्हणा, भाकरी, चपाती, जिरा राईस, तुम्हाला जे काही आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. पण ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.